तर गाईच हा बारकोड, हा बारकोड इथं लावायचा आणि स्कॅन करायचा. मलाच नाही माहिती नव्हता माहिती. चला सेकंड टाइम. तर गाईच मी इथं कधी म्हणजे मेट्रोने कधी प्रवास नाही करत, सो मला नाही माहिती. लोकल जाणार तुम्ही काही विचारा, कुठेही विचारा, कुठल्या पण कोण्यात जाऊन तुम्ही मला लोकलला ठेवा आणि बोला की पनवेलला ये डायरेक्ट, मी बरोबर येऊ शकतो. हे एवढे आहेत. मला ह्याच्यातला एक ब्लॅक शाईनमध्ये आवडला बघा. हा वरचा जो ब्लॅक शाईनमध्ये आहे तो मला आवडलाय, पण आतमध्ये अजून व्हरायटी आहेत, आतमध्ये जाऊन बघतो. तर आता आम्ही परत जातो इथं. विकळा काही नाही बाळा, सरळ सरळ घरात. कुठे जाणार बाळा तू आता? घरात ना बाळा अजून. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज पुन्हा जातो मुंबईला हेल्मेट घेण्यासाठी. मागच्या वेळेस गेलो होतो पण त्याचा हेल्मेट नाही भेटला नाही, कारण की 2 दिवसानंतर परत बोलले की तू स्टॉक आला नवीन की तू हेल्मेट घ्यायला ये. आता परत चाललोय. अंड्याला भाडा आहे परत अंधेरीचा, आणि सुरतला पण एक शूट आहे, तर ते शूट करून मग आम्ही जाऊ हेल्मेट घ्यायला. आणि आता आलो भरण्यामध्ये. आणि एक अजून व्यक्ती आहे, म्हणजे एक वर्ग अजून आहे आपला टॉक्सिक. तर टॉक्सिक पार्टी हौद्यात झोपलाय. आणि बाकी आता पुढे आम्ही सुरत असणार आहे. सुरत ड्रायव्हिंग करणार मी आणि अंड्या, असं आम्ही जातोय आता मुंबईला. तर चला. तर गाई आता आम्ही आलो साई सहारा हॉटेलला, जो पेनमध्ये आहे. आणि इथं गाडी पार्क करून हा बघा साई सहारा हॉटेल. आणि इथं जाऊ, जरा चहा वगैरे पिऊ, थोडा रिलॅक्स होईल, डोळ्याची झोप वगैरे उडेल. आणि नंतर परत इथून पुढे जाऊ आम्ही पनवेल साईडला, आणि तिथून घाटकोपरवरून नंतर आम्ही पुढचं काम आपलं आहे ते करू. तर चला. हो, साई सहारा हॉटेल. तर गाईज आता आम्ही पोहोचलो घाटकोपरला, आणि अंड्याला बाय करू. आता आम्ही जाऊ सुरतच्या मावशीकडे, आणि नंतर भेटू अंड्या बिंड्याला. आईला हे कहा से आ गए ओ जी टॉक्सिक जी. घेण्या बदलून एवढी भाडी मारतोस ना, पैसे नाहीत. चला, मला काय माहिती. चला. तर गाईज आता आम्ही आलोय घाटकोपरला मेट्रोला. तर सेकंड टाइम माझा मेट्रो एक्सपिरियन्स असणार आहे. तर याच्या आधी एकदा आलो होतो तेव्हा पण सुरज होता, आणि आता आलो तेव्हा पण सुरज आहे. तर आता आम्ही चाललोय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. तर आता तिकीट काढू आणि जाऊ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. तर चला, तुम्हाला मेट्रोचं दाखवतो वाटतं विषय. चला व्हिडिओ बघा गाईज. तर गाईज हा बारकोड, हा बारकोड इथं लावायचा आणि स्कॅन करायचा. मलाच नाही माहिती नव्हता माहिती. चला सेकंड टाइम. तर गाईज मी इथं कधी म्हणजे मेट्रोने कधी प्रवास नाही करत, सो मला नाही माहिती. लोकल जाणार तुम्ही काही विचारा, कुठेही विचारा, कुठल्या पण कोण्यात जाऊन तुम्ही मला लोकलला ठेवा आणि बोला की पनवेलला ये डायरेक्ट, मी बरोबर येऊ शकतो. आणि आता जाऊ आम्ही कुठला घाटकोपर आहे ना, घाटकोपर. चला. रूच. आणि मेट्रोमध्ये भारी का वाटतं, कारण की AC असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉकेटमध्ये वगैरे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्दी नसते. नाही, दुसरी गोष्ट म्हणजे गर्दी नसते जनरलसारखी. तर भारी आहे. जी ट्रेन येईल, जी लोकल येईल त्या, नाही सॉरी, जी मेट्रो येईल त्या मेट्रोने जायचं. मग भाई तिकडे जाणार, तिकडे येणार इकडं. आता ही मेट्रो आहे, आता ही कुठं जाईल त्याच्या अपोजिटला आपण थांबायचं. ती बा आली, हे बाई इकडे जायचं आपल्याला. हीच होती ही बाई, ही येणार इकडे आली. आता ही इकडे जाणार, इकडे जायचं आपल्याला, इकडे जायचं 1 नंबरला. नाही रे अंधेरी. तर आधी विचारू येतो कोणाला. तर गाईज आता आलोय आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस मेट्रो स्टेशनला, आणि इथे बघा नुसता किचाड चालू आहे, किचाड. ट्रॅफिकचा हॉर्न बेनचा आवाज. याच्यापेक्षा आपलं गाव बरं, याच्यापेक्षा आपलं गाव बरं. म्हणून तर आम्हाला गाव आवडतं. नाही कुठला हॉर्न, नाही कुठला हॉर्नचं टेन्शन, सगळं पूर्ण शांतता. म्हणून आपलं गाव बरं, आपलं शहरापेक्षा आपलं गाव बरं. गावात राहा, एन्जॉय करा, रिलॅक्स लाईफ. तर गाईज पुन्हा एकदा घाटकोपरवरून जातो. सॉरी घाटकोपर नाही, काय आपण आता एक्सप्रेस वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जातोय पुन्हा अंधेरीला. तर सुरतचं एक काम होतं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. ते काय काम होतं ते तुम्ही सुरतच्या ब्लॉगला जाऊन बघा. आणि एक सुरतनी 50,000ची खरेदी केली. कुठली 50,000. चला भाई, 50,000ची काय खरेदी केली तर तुम्हाला ते बघायची असेल. आणि तिथं जाऊन आम्ही काय झालं, तिथं जाऊन आम्ही थोडी मजा मस्ती पण केली. आणि ती एक्सपिरियन्सची गोष्ट आहे, ती फायद्याची गोष्ट आहे. तर आता परत आलो आम्ही
मेट्रोला. तर पुन्हा एकदा मेट्रोचा अनुभव घ्यायचा आहे एसीतून. चला ग्रँड रोडला. आणि ग्रँड रोडला इथं पुढे जाणार आम्ही तिकडे हेल्मेट घ्यायला. तर माझं बजेट आहे 2,500चं बजेट आहे. तर सूरजने काही कमी केल्यानंतर करशील कमी? 100% बा. तुला 2,500चं हेल्मेट जर 2,000 घेऊन दिलं हां तुम्हाला काय खायला देणार? तू बोलशील ते खायला येणार तुला. बरं हो. आणि मी व्हिडिओ पण घालणार, तू बार्गेनिंग करतोस की नाही ते. 100%. आणि त्याला प्राइस त्याच्या भायला प्राइस पण विचारणार आणि बार्गेनिंग किती करतो. भायला बोला भाई तेरे चुलत बायको की शपथ है तेरे को. चुलत बायको की शपथ है तेरे को. बार्गेनिंग केला तर पुढे आम्ही जाऊ खायला थोडंसं. जाऊ आता डायरेक्ट ते शॉपला जाऊ. शॉप शोधतो आम्ही. मला पण नाही कुठे आहे ते. तर आता इथे आलोय. हे जे शॉप आहे इथे आलोय आणि इथे आपल्याला हेल्मेटचे व्हरायटीज आहेत खूप. तर आतमध्ये सूरज गेलाय. तर बाकीचे व्हरायटी वगैरे बघतोय बघा. हे एवढे आहेत. मला याच्यातला एक ब्लॅक शाईनमध्ये आवडला बघा. हा वरचा जो ब्लॅक शाईनमध्ये आहे तो मला आवडला आहे. पण आतमध्ये अजून व्हरायटी आहेत. तर आतमध्ये जाऊन बघतो कसे कसे काय ते. तर आता एवढी सगळी व्हरायटी आहेत आणि आपण हा चॉईस केला. चॉईस केलेला होता पण पण ह्याच्यामध्ये तो बोलला की तुला एक्सपिरियन्सची व्हरायटी दाखवतो. तर ही व्हरायटी त्यांनी दाखवली आपल्याला ही क्वालिटी. आणि ह्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहिजे होतं ब्लॅक. तर भावाने दाखवलं सिल्वर कलरमध्ये. दिसायला कसं 500 वाटतं ना. किती बोललाय तू? हे घालून गेला 1800. स्टिक वाला आहे की नाही? स्टिक वाला आहे की हे स्टिक वाला है? स्टिक वाला है क्या? स्टिक वाला निकल जाता है वो रिक्स होता है. बैल वाले में वेल्क्रो लॉक होता है. तर भाई याने आता डायरेक्ट फायनल केलेला आहे. सिधीस दाखव. हां तर हा त्याला आवडला आहे आणि चांगला आहे. पाहिजे जसं भेटलंय मला. ओके डन. तर या हेल्मेटची प्राइस 1800 बोलले. ओके आता थोडं बार्गेनिंग वगैरे करू. थोडे डिस्काउंट दे. यूट्यूब चॅनल बघून आपले $100चा बोलला ना तो. 150 बोलला तो. 150 बोलला. तर गाईज आता आम्ही आलो कामरजला. आणि कामरजला म्हणजे आता का आलो ते पण तुम्हाला. आणि ह्याच्या आधी आम्ही होतो कुठे? ग्रँड रोडला होतो. ग्रँड रोडमध्ये आम्ही हेल्मेट घेतला. हेल्मेटचा पूर्ण व्हिडिओ नाही करता आला. मी तुम्हाला घरी जाऊन हेल्मेट दाखवेन कसा काय तो आणि काय काय वस्तू घेतले. त्याच्यानंतर आम्हाला एवढा वैताग आला ना. आम्ही जेव्हा गावाला असतो तेव्हा आम्हाला मुंबईला जायचं म्हटलं की एकदम हाऊस वाटते. आणि मुंबईला पहिला घर कधी भेटतो तो झालाय. हां आणि मला हे सांगा कोण आयफोन युजर असेल ना तर हे असं काय येतं ते सांगा. सांगतो मी सांगतो. तर त्याच्यानंतर मुंबईला याच्यानंतर एवढी ट्रॅफिक, एवढा हॉर्न बिन त्रास, सगळे गर्दीमुळे परत गावाला कधी येतो असं वाटतंय. 3 वाजता निघालेल्या वसईवरनं आता पोहोचलेलं आहे. 2 मिनिटं पण नाही झाले. किती तास झाले बघा. ड्रायव्हर तर पायी गेला. तर आता आम्ही परत जातो इथना विकळ काही नाही बाळा. सरळ सरळ घरात. कुठे जाणार बाळा तू आता? घरात ना भाडा आहे अजून. साहेबांचा सोफा घ्यायचा. सोफा घेऊन मस्त लग्न करतात. तुला देणार का पैसे? तो भाडे देणार तुला? देणारच आहे. मग जाऊया भावा. मग ठीक आहे. आणि आपण याचं भाडं याचा सोफा घ्यायला आणि तिथून आम्ही जाणार घरी. आणि घरी गेल्यानंतर एकदम निवांत चिल करणार. कारण की मुंबई लाईफ नको वाटते. जेव्हा गावाला असतो तेव्हा मुंबई जायची हाऊस असते. अवस्था बेकार. पाय दुखा लागले. तर चला एक कोणतरी फॅन येतोय भेटायला. तर त्याची वाट बघतोय आम्ही. आणि इथून जाऊ. कोणतरी आहे मला पण नाही माहिती. तर इथून जाऊ आम्ही डायरेक्ट. कुठं जायचं इथनं? भायखळा. त्याच्यानंतर याचा सोफा भरणार. बघा किती आवाज आहे. नुसती रहदारी. आणि इथून जाणार आम्ही तिकडे. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला ह्या पार्टचे एंडिंग, ह्या ब्लॉगचे एंडिंगला तुम्हाला मी हेल्मेट पण दाखवतो ओपन करून घरी गेल्यावरती. हेल्मेट कसा आहे काय तो. आणि त्याच्यासोबत मी एक बलक लावा घेतला. बलक लावा म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगतो. बलक लावा म्हणजे माहिती आहे? बलक म्हणजे हा बलक लावा म्हणजे हेल्मेटच्या काचावर चुना लावायचा आणि कपड्यानं पुसायचा म्हणजे तो वाईट होतो. तुला पण सांगितलं? अरे गप ना. तुझ्यामुळे सगळ्यांना माहिती पडलं आधी. तर गाईज आता आम्ही इथे घाटकोपरला होतो. आणि घाटकोपरवरून नंतर इथं कांबरे साईडला आलो. आणि कांबरे साईडला आल्याच्यानंतर सूरजला मेसेज आला की फॅनचा भाव चांगला आहे तो. तर तो आता आम्हाला भेटायला आलाय. म्हणजे तो राहतो तिकडे. इथून आता तो भेटायला आला. तिथून तो राहतो 4 किलोमीटर 4-5 किलोमीटर लांब राहतो. आणि तो खास तिकडून जॉबवरून सुटला आणि तो घरी न जाता डायरेक्ट आम्हाला भेटायला आलाय. तर हा आहे भाव तो. मला भेटायला आलाय. ओके.
तर हा भाव आहे तो. तर खास तो घरी न जाता जॉबवरून तो आम्हाला भेटायला आलाय. मला भेटायला आलाय. ओके. तर छान वाटलं भाव भेटून तुला. नाव काय तुझं? अक्षय. ओके ओके ओके. तर आपण आपल्या कोकणातला खेडचा आहेस ना? दापोलीतला आहे. तर छान वाटतं म्हणजे एवढं आपल्याला सपोर्ट करणारे लोक आहेत. आम्हाला वाटलं होतं आपलं खेड साईडला असतील पण मुंबई साईडला पण आपले खूप पब्लिक आहे जे सपोर्ट करणारी आहे. वगैरे बघून तर म्हणजे मन शांत होतं. थँक्यू थँक्यू. जॉबचं सर्व म्हणजे चांगलं रिलॅक्स अरे एवढं काय तुम्ही बरं असा विषय काय म्हणतो मी तेव्हा बोललेलो होतं राग वगैरे वायर थांब सांगतोय ना अंड्या थांब तुला काय हा टरक आहे टरक मला टरक बोलतात. बापरे. तर गाईज गुड मॉर्निंग. तर रात्री जरा ट्रॅव्हलिंगमध्ये झोपलो होतो म्हणून काही व्हिडिओ करायला भेटले नाही. त्यानंतर घरी आलो सकाळी. आता एक झोप काढली आणि आता फ्रेश आहे. तर आता थोडं कोणता हेल्मेट घेतलं ते तुम्हाला दाखवतो. आणि दुसरा विषय म्हणजे की सर्व गेलेत घरी. सर्वांना ट्रॅव्हलिंगचा त्रास झाला म्हणजे जागरण झालं आहे. सर बाकी सगळे घरी गेले असतील. मी आता आलो इथे घरी झोपलो इकडे एक मस्त झोप काढली आणि आता तुम्हाला हेल्मेट दाखवतो. तर गाईज आपण हा हेल्मेट घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता अजून त्याचं काय अनबॉक्सिंग तरी काहीच केलं नाही. अजून स्टिकर पण तसाच आहे. मला ब्लॅक काय घ्यायचं होतं कारण की म्हणजे ब्लॅक मॅटमध्ये घेणार होतो पण मॅटमध्ये नाही घेतला शाईनमध्ये घेतला आहे कारण की त्याला दिसायला पण भारी दिसतो आणि त्याच्यावरती स्टिकर पण नाही काढला अजून. लेट्स सी बघा. तर हाच तुम्हाला दाखवायचा होता. अजून मॅट वगैरे भारी आहे. रिम्युएबल मॅट आहे. तुम्हाला दाखवतो रिम्युएबल मॅट म्हणजे असं निघतं इथून हे बघा तुम्हाला दिसत असेल. हां हे परत इथं माईक वगैरे फिट करायचं आणि परत हा तसा लावून ठेवायचा भाष्य आहे. आणि त्यासोबत हा बलक लावा घेतला. बलक लावा म्हणजे हा हेल्मेट घालायच्या आधी डोक्यात लावायचा जेणेकरून आपल्याला हेअरफॉल वगैरे होत नाही. हा बेस्ट आहे. त्याच्यानंतर एवढं दाखवतो तुम्हाला. बाकी तुम्हाला हेल्मेट कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला मोठं करा. बाय. तर हेल्मेट तर बघून झाला. तर आता मी जातो आहे रत्नागिरीमध्ये मी आणि वेदू. तर रत्नागिरीचा ब्लॉग उद्या येईल. तर उद्याचा ब्लॉग पण नक्की बघा. तर रत्नागिरीमध्ये कोण असेल तर या स्टोरी वगैरे टाकेन. जर बेटर असेल तर नक्की भेटू आपण तिकडे. तर उद्या रत्नागिरीचा ब्लॉग आहे तर तो पण ब्लॉग बघा. बाय.